श्रीमद वीरशैव कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था व श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र देवता यांचा प्राणप्रतिष्ठापनानिमित्त भव्य रामज्योत दीपोत्सव साजरा करण्यात आला। दीपोत्सवाचे उद्घाटन ज्ञाती संस्थेचे सचिव श्री सत्यनारायण ध्यावरकोंडा व ज्येष्ठ विश्वस्त दीनानाथ धोळम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी सल्लागार सुदर्शन मादगुंडी, अभ्यासू विश्वस्त शंकर बडगिरी, खजिनदार व शिक्षण संस्था संचालक श्रीनिवास बंदगी, फाउंडेशनचे प्रेसिडेंट सुनील धोळम, अध्यक्ष हनुमंत मिठ्ठा, महेश धोळम, सतीश कुनी, नरसिंग महंता, रवी नागेल्ली, लखन रुमांडला, लखन मिठ्ठा, शेखर एज्जा, प्रभाकर आरकेल, प्रभाकर कुनी व फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। संध्याकाळी श्री नीलकंठेश्वर 68 लिंग भजनी मंडळाच्या वतीनं भजन कार्यक्रम संपन्न झाला। उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीनिवास बंदगी यांनी केली। यावेळी श्री सत्यनारायण ध्यावरकोंडा, दीनानाथ धोळम, शंकर बडगिरी यांनी मनोगत व्यक्त केले। शेवटी महेश धोळम यांनी आभार मानले। प्रत्येक घराघरावर मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करावा, भजन संध्या करावे असं आवाहन केलेलं आहे। त्याप्रमाणे होत आहे। उत्साहाने व आनंदाचे पर्व असे म्हणावे लागेल सर्व समाज बांधवांनी। आता पुढील कार्यक्रम म्हणजे भजनाचा कार्यक्रम आहे, त्याचा लाभ घ्यावा असे भक्तिभावाने सर्वजण उत्साहाने आपण समजुतीने एकीने आपण काम करत जाऊ असे ईश्वराकडे प्रार्थना करतो। सर्वांनी टाळवाचा जोर दिला, आवाज द्या, जय श्रीराम, जय श्रीराम, धन्यवाद। आता यानंतर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हनुमंत मिठ्ठा यांनी दोन शब्दांची अजून विनंती करतो। फाउंडेशनचे कार्यक्रम व ज्ञाती संस्थेचे दीपोत्सव कार्यक्रम मध्ये सर्व समाज बांधव, सर्व पदाधिकारी व ज्ञाती संस्थेचे सर्व पदाधिकारी आल्याबद्दल मी आभारी आहे। धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। धन्यवाद अध्यक्ष साहेब। यानंतर आपले फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री महेश धोळम यांनी आभार व्यक्त करावा असं विनंती करतो। आज अवधपुरी अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामचंद्र प्रभू विराजमान झालेले आहे। हा कार्यक्रम अतिशय भव्य अशा वातावरणात, भक्तिमय वातावरणात संपन्न झालेले आहे। त्या निमित्ताने आपल्या मंदिरात येथे समाज बांधवाच्या वतीने भव्य दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। तरी मी नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। त्यानंतर आज प्रोग्रामचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला असेल।